गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये असे कोणते बिल मांडले की लोकसभेमध्ये आज इतका गदारोळ झाला? तर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री किंवा कोणता पण मंत्री असो, युनियन स्टेट किंवा कोणत्या पण युनियन टेरिटरीजचा असो, जर त्यांना क्रिमिनल ऑफेन्सेस किंवा क्रिमिनल ॲलिगेशनच्या अंडर जर अरेस्ट करण्यात आलं आणि जर त्यांना 30 दिवसांपर्यंत कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं तर त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं गृहमंत्री अमित शाह यांनी बिल मांडताना सांगितले. तर नेमके हे 3 बिल्स आहेत तरी कोणते? तर पहिला आहे द कॉन्स्टिट्यूशन 130 अमेंडमेंट बिल 2025. दुसरा आहे युनियन टेरिटरीजसाठी द गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज अमेंडमेंट बिल 2025. आणि तिसरा आहे जम्मू काश्मीरसाठी द जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन अमेंडमेंट बिल 2025. अपोजिशनच्या लीडरनी या बिलाला जोरदार विरोध केला. काँग्रेसचे एमपी के.सी. वेणुगोपाल यांनी या बिलाच्या मॉरॅलिटीवरती डाऊट घेतला आणि अमित शाह यांना डायरेक्ट प्रश्न केला की जेव्हा तुम्ही गुजरातचे होम मिनिस्टर होते तेव्हा तुम्हाला सुद्धा अरेस्ट करण्यात आली होती. समर्थकांनी असे म्हटले की या बिलामुळे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे संवैधानिक नैतिकतेला बढावा मिळेल आणि या बिलामुळे गुड गव्हर्नन्स सुद्धा प्रमोट होईल. क्रिटिक्स आणि विरोधकांनी असे म्हटले की या बिलाचा मिसयूज केला जाऊ शकतो, मंत्र्यांवर प्रेशर टाकला जाऊ शकते आणि त्यांना जबरदस्ती 30 दिवसापर्यंत जेलमध्ये ठेवला गेला जाऊ शकते. तुमचं या विधेयकांबद्दल काय मत आहे मित्रांनो?